नमस्कार. यजमान, पूजेची सगळी तयारी झाली. वधू आणि वराला बोलवून आणा. सुजितराव, आता पूजेची सुरुवात करूया. आचमन करून घ्या. आचमन कसं करायचं माहिती आहे ना? 3दा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदी तांबडा सोडून द्यायचं. करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः. आता पळीत पाणी घ्या आणि 5 वेळांनी व्हा आणि मनामध्ये गणपतीचा जप करत राहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला, अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आहे. आता वधू आणि वराने देवाला एक प्रदक्षिणा पूर्ण करा आणि मनाशी निर्धार करा की इथून पुढे आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहू. भाऊ, आजकाल कुठल्याच कुटुंबात कोणीही प्रथा परंपरा पाळताना दिसत नाही. पण तुमची आधीची पिढी, आत्ताची पिढी अगदी स्वखुशीने या परंपरा पुढे चालवताना दिसतात. हे पाहून खूप आनंद होतो. चला, रामकृष्ण येतो.